नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन कढी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही कढी भात, खिचडी, पोळी यासोबत खूप छान लागते। तर यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे कढी बनवण्याकरता इथे आपल्याला दह्याचं ताक करून घ्यायचं आहे। इथे दही घ्यायचं आहे, दह्यामध्ये पाणी घालून असं ताक करून घ्यायचं आहे। इथे हे माझ्याजवळ घरगुती ताक आहे। यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला घुसळून घ्यायचं आहे। इथे मी पाणी घालून घुसळून घेते। इथे मी घरी बनवलेल्या दह्याचं ताक केलेलं आहे। घरी बनवलेल्या दह्याचं कढी केल्याने कढी फाटत नाही। इथे आपल्याला कढीच्या फोडणीकरता आलं लसूणची पेस्ट लागणार आहे, मेथी दाणा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी। आता आपण फोडणी देऊया कढीला। इथे मी फोडणी करता गॅसवर गंज ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आणि थोडंसंच घ्यायचं तेल किंवा तूप। इथे आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे। जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी दाणा घालून घ्यायचा आहे। इथे आपलं जिरं मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मेथी दाणा घालून घ्यायचा आहे। मेथी दाणा सुद्धा आपल्याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। इथे मिरची घातलेली आहे, मिरची थोडीशीच घालायची आहे आणि इथे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। हे आपल्याला छान 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। याला छान होऊ द्यायचं, याचं कच्चेपणा जातपर्यंत। आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। इथे मी हिंग घातलेला आहे, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। कढीपत्ता घातल्यानंतर हे परत 2 मिनटं आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे। इथे मी हे 2 मिनटं छान परतून घेतलेलं आहे। आता इथे यामध्ये आपल्याला हळद घालायचं आहे। तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल, पण रंगासाठी इथे हळद घालायची आहे। आणि हे परत आपल्याला 1 मिनटं छान असंच परतून घ्यायचं। आणि इथे आपण तयार केलेलं कढीचं सारण ओतून घ्यायचं आहे। इथे आपण ताक ओतून घेतलेलं आहे जे तयार केलं होतं। आता यामध्ये आपल्याला कितपत पातळ ठेवायची आहे कढी त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला असं छान हलवून घ्यायचं आहे। आणि याला छान मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे। अशी छान उकळी आली पाहिजे। याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ही कढी छान होऊ द्यायची आहे। इथे आपली कढी छान झालेली आहे, बघू शकता अशी छान कढी झालेली आहे। आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला छान एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपली कढी अजिबात फाटलेली नाही आहे, एकदम प्लेन झालेली आहे। म्हणून अशा घरगुती दह्याची कढी केल्याने आपली कढी फाटत नाही। इथे आपली महाराष्ट्रीयन गरमागरम अशी कढी तयार झालेली आहे। तुम्ही ही कढी भात, पोळी यासोबत खाऊ शकता। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ही कढी नक्की करून बघा।